प्रत्येक ठिकाणी तो चालू शकतो, तसं या टीमचा फंट्या शिवाजी बुरे फंटूची भूमिका अदा केली. महेंद्र भगत यांनीच त्यांना पदवी दिले, मिस्टर फंटूस. सुरुवात भेंडीपाडा, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. राकेश ठाकरे बोबतपाडा, आपण बघतो मालजीपाडा बोबतपाडा सरपंच आहेत. आणि भरपूर सारे सरपंच या स्पर्धेमध्ये खेळताना दिसले. आता वाघोबा स्पोर्ट टिवरी उद्या पण एक दिवस आहे, मला वाटतंय कोकण पट्टा, आणि त्याच्यामध्ये देखील एखादी इच्छा असेल तर त्यांचे खेळाडू खेळतील. मला वाटतं राजावली आणि टिवरी ही बिग रायव्हलरी येणाऱ्या दिवसांमध्ये पाहायला मिळेल. 3 वेळा एका स्पर्धेमध्ये पराभव करण्याचा रेकॉर्ड आहे. सरपंच चषकामध्ये जाऊया सध्या या मॅचच्या दिशेने. राकेश ठाकरे बॉलिंग मार्कवरती, स्ट्राईक एंडला शिवाजी भुरे, नॉन स्ट्राईक एंडला मयूर, पंच करण आपण पाहतोय. लेट्स प्ले. पहिला बॉल सॉफ्ट हँडने, डिफेन्सिव्ह स्ट्रोक, मिड ऑफला बॉल गेला. 1 रनने अकाउंट ओपन पहिल्या बॉलवरती. सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. भव्य दिव्य आपण पाहतोय बहुजन विकास आघाडी टिवरी पुरस्कृत वाघोबा स्पोर्ट टिवरी आयोजित भव्य दिव्य सरपंच उपसरपंच चषक 2026 मानाचा हा करंडक आपण पाहतोय. बॉलिंग मार्कवरती राकेश ठाकरे, म्हणून ते देखील सरपंच आहे मालजीपाडा गावाचे, आणि तेच बॉलिंग मार्कवरती. चांगला संघ आहे बोबतपाडा, आणि बाफाणे संघ देखील त्यात ताकदीचा आहे, स्ट्रगल करतो या संपूर्ण साहेब प्रतिष्ठान अंतर्गत. शिवाजी भुरे 40+ प्लेयर आहे, परंतु रनिंग बिटवीन द विकेट पहा, काय जबरदस्त फास्टेस्ट धावण्यामध्ये एक्सपर्ट. रवींद्र ठक्कर यांचा जीवलग मित्र आहे. लंबी रेस का घोडा आहे. दोन रन 2 बॉल. बॅकफुटला जाऊन स्लॅश केलंय, स्क्वेअर कटचा फटका, बॅकफुट पंच इन टू द गॅप मधून पॉइंटला चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. शिवाजी भुरे याच्या बॅटमधून येतोय चौकार. तीन बॉल, टीमची धावसंख्या 6 धावा. जबरदस्त बॅटिंग शिवाजी यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल मात्र ब्लाइंड स्ट्रोक, कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. पंच आमचे सक्षम आहेत. लेग बाईजच्या माध्यमातून मला वाटते एक धाव आहे की बॅटची एज. लेग बाईज, येस, लेट टू लेट बट अप टू डेट. पंच घाबरलेत की काय या मॅचमध्ये. 7 रन. 4 बॉल 7. लेग स्टंपच्या बाहेर बॉल आहे की आत आहे बघूया. चांगला बॉल आहे, नाही. लेट टू लेट बट अप टू डेट. आमचे पंच, भरपूर सारा विचार केला जातोय. हा विचार चंद्रपाड्यामध्ये केला असता तर वेगळा बेनिफिट असता. आज भरपूर विचार करतायत. पुन्हा एकदा बघूया. येस, वाईट बॉल. एक वेगळी ॲक्शन आमच्या पंचांची. टीमची धावसंख्या आहे 9 धावा. आता आमच्या स्कोरने देखील एक अनोखा विक्रम केलाय. 10चा आकडा स्कोरबुकमध्ये नाही, सरळ 15, 25, 40, 45. ओ स्लॉग स्वीप, स्लॉग हिट, बिग हिट, षटकार. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. जागा बनवली, ऑफ स्टंपवरती गेला, फॉलिंग स्लॉग स्वीपचा हा फटका. टीमची धावसंख्या 14. बाफांडे संघ आपण पाहतोय ताकदवर संघ आहे, आणि नक्ष 11 बोबतपाडा हा संघ आपण पाहतोय. नवीन चेंडू द्यायचा आहे.
किंवा मॅच बॉल जर त्या ठिकाणी दिसत असेल तर प्रेक्षक किंवा आमचे प्रतिनिधी जे असतील त्यांनी बॉल फेकायचा आहे. निसर्गाच्या खुशीमध्ये, निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे मैदान, आजूबाजूला मोठमोठ्या इमारती आणि त्यामध्ये हे टिवरी गाव आपण पाहतोय. मानाची ही स्पर्धा, टिवरी गावाची मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची भव्य दिव्य सरपंच उपसरपंच चषक आपण पाहतोय. 2026चं हे शानदार, दर्जेदार, दिमागदार, धमाकेदार हे आयोजन नियोजन सरपंच रवींद्र ठक्कर आणि उपसरपंच श्री नूतन कुमार भोईर, उपसरपंच आणि सर्व बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते, त्यांचा चांगला पाठिंबा, वाघोबा स्पोर्ट टिवरीचा चांगला मॅनेजमेंट आपण पाहतोय. धावा झाल्या, टीमची धावसंख्या आहे 15 धावा. पाच बॉल 15 धावा. हवेत बॉल होता, शॉर्ट लेगला बॉल निघून गेला, शॉर्ट फाईन लेगमध्ये. आणि सध्या शिवाजी भुरे आरामात पोचतोय. समोरचा बॅटर यावेळी जर पाहिलं तर तिथपर्यंत पोचत नाही. कुठेतरी 90चे जे हिरो होते ना, 90चे हिरो, त्यांची आठवण करून देतात दोन्ही बॅटर. लंबी रेस का घोडा आहे म्हणूनच रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम. 17 धावा एक ओव्हरमध्ये. चांगली बॅटिंग, घोड्याची नाल ठोकल्याप्रमाणेच ती रनिंग बिटवीन द विकेट पाहतोय. चॅम्पियनचे अध्यक्ष खेळतात साहेब प्रतिष्ठानमध्ये. बॉलिंग मार्कवरती रवी षटक क्रमांक दुसरा घेऊन येतोय. आज मेगा फायनल आहे. कालच्या दिवसात एक संघ वरती आला आणि आजच्या दिवसातला एक संघ वरती येईल. या दोन संघादरम्यान आपण मेगा फायनल खेळवणार आहोत. सतरा धावा. फ्लेक केलाय, फुल टॉस बॉलला, फक्त मिड विकेटला खेळलाय. बघा ही खासियत आहे शिवाजी भुरेची, प्रत्येक बॉल बॅटवरती लावणं हे फार गरजेचं आहे. आणि आपला बॅटर, आपला पार्टनर चांगली धावसंख्या उभारतोय तर त्याला स्ट्राईक एंडवर आणणं, आणि त्याच अनुषंगाने ही एक धाव, टीमची धावसंख्या 18 धावा. भरपूर चांगली मेहनत आयोजकांची. सलग 6वा दिवस, जेवढा वेळ घरी दिला नाही तेवढा वेळ या मैदानाला दिलाय. आणि आज शांततेने टुर्नामेंट समाप्त झाल्यावरती रिलॅक्स होतील आमचे आयोजक. 6वा दिवस या स्पर्धेचा. मोठा फटका पुन्हा एकदा खेळायचा होता. बॅटरची 1 रन पूर्ण होत नाही तर शिवाजी भुरे यांचे 2 धावा पूर्ण होतात. यावेळी पहा शिवाजी भुरे किती चतुर चाणाक्ष आहेत आणि 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जाईल का? सध्या नाही. काय स्टॅमिना बिल्डअप करतायत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. धावपळक पुढे आलंय. 20 धावा. नेमकं कुठला आहार शिवाजी भुरे घेतात, ज्या पद्धतीने ही रनिंग बिटवीन द विकेट आहे? रवी ठक्कर यांना प्रश्न पडलाय. 20 धावा. फुल टॉस बॉलला केलंय, यावेळी कंट्रोल पूल, येतोय चौकार. 4 धाव्याने धावपळक पुन्हा एकदा पुढे येते. टीमची धावसंख्या आहे टोटल 24. जबरदस्त फटकेबाजी. फुल टॉस बॉल, जैसी गेंद वैसी नसीहत, आणि त्याच पद्धतीने हा समाचार या बॉलवरती. चौकार येतोय. टीमची धावसंख्या वेगाने पुढे 24. 3 बॉलमध्ये पाहिलं तर 1 2 का 4, 1 2 and 4. रवी चेंडू क्रमांक 4 घेऊन
फटका फसलाय हवेत, बॉल फिल्डर येतोय आणि इथे हा झेल टिपलाय, गेलाय विकेट. धाव फलक 24 असताना ट्रॉफी अप्रतिम पाहायला मिळत आहेत. जबरदस्त ट्रॉफी आकर्षित करतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. ह्या ट्रॉफीज आपण पाहतोय भव्य दिव्य. कोणता संघ हा मानाचा सरपंच उपसरपंच चषक घेऊन जाईल? ऑन स्क्रीन पाहू शकता या ट्रॉफीज. जबरदस्त चमचमाते गोल्डन या ट्रॉफीज आपण पाहू शकता. नंबर 1 नंबर 2 प्रथम आणि द्वितीय अशा प्रकारच्या दोन्ही स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतं. आणि दोन्ही स्क्रीन TCP लाईव्हच्या चालू आहेत, म्हणजे हे दाखवलंय. नाहीतर काही आयोजकांना माहिती नसते 2 कॅमेरा आहे, 4 कॅमेरा, किती स्क्रीन चालू आहेत हे कधी कधी समोर येत नाही. प्रफुल आलाय नवीन बॅटर. 5वा बॉल. प्रफुल करता आल्या आल्यास मिस टायमिंग फटका ब्लाइंड झाला फिल्डर आणि सरळ सीमारेषेच्या दिशेने दगडाला लागलाय की काय? यस डेफिनेटली येतोय चौकार. 4 धावा. पहा मिसफिल्ड झाली. थोडंसं जर पाहिलं जजमेंट झाला नाही, बाउंड्री लाईनला बॉल टच होऊन आतमध्ये आला. 4 धाव्याने धाव फलक पुढे येते. टीमची धाव संख्या आहे 28. 5 बॉल. रवीचा अंतिम बॉल दुसऱ्या ओव्हरचा. इनसाइड एज घेत पाठीमागे यष्टीरक्षकाच्या दिशेने बॉल गेला. इथे हा डॉट बॉल येतोय. 2 ओव्हर. टीमची धावसंख्या आहे 14च्या रन रेटने 28 धावा. चांगली बॅटिंग सध्या टीम बाफाने या संघाच्या दरम्यान. नक्षिलिवन बोबतपाडा संघ आपण पाहतोय फिल्डिंग करत असताना. टॉस जिंकल्यावर जर मोठं टार्गेट सेट केलं तर चेस करणं अवघड जाते सेकंड इनिंगमध्ये. धावा चेस देखील होत आहेत, परंतु आज जर पाहिलं तर तितक्यासा धावा चेस होताना दिसला नाही. आज सुरुवातीपासून पाहिलं तर मागील मॅचमध्ये 78 धावा चेस झाल्या नाही, त्याच्या अगोदर 84 धावा चेस झाल्या नाही, आणि त्याच्या अगोदर जर पाहिलं पहिला मॅच तिथे धावा चेस झाल्या. लो स्कोरिंग मॅच होता आणि नायरा 11 टिवरीने तिथे बाजी मारली. हा मॅच नंबर 4 पाहतोय आणि यानंतर अंतिम मॅच पहिल्या हाफचा मॅच नंबर 5 त्या दोन्ही टीमने देखील रेडी राहायचं आहे. जय श्रीराम हसोबा आणि सिक्कीम बॉईज चंद्रपाडा यानंतर होणारा मॅच. हृदयनाथ भुईर यांचा संघ आपण पाहणार आहोत. जय श्रीराम आणि त्यांच्या अपोजिट टीम CKM चंद्रपाडा. 2 ओव्हर. टीमची धावसंख्या 28. बॉलिंग मार्कवरती आलाय रोशन. रोशनचा पहिलाच बॉल. वेगाने बॅट स्विंग होता, फटका फसलाय. एलिव्हेशन प्रॉपरली नव्हतं आणि शिवाजी बघा आऊट झाल्यावर देखील तेवढ्याच वेगाने बाहेर. याला बोलतात टाइम बचत कसं करायचं. न्यू बॅटर रेडी लगेच. कोण सांगणार नाही की शिवाजी 40+ हा खेळाडू आहे. काय जबरदस्त फिटनेस मेंटेन केलाय. वय वर्ष 47 अशी आमच्यापर्यंत माहिती आली आहे. जबरदस्त फिटनेस मेंटेन, परंतु आऊट झाला पहिल्याच बॉलवरती रोशनच्या. न्यू बॅटर प्रकाश. रोशनचा पुढचा बॉल. चेंडू क्रमांक 2. ओ संत गतीने आता पंच लगेच वळालेत. वाईट बॉल. आता सस्पेन्स ठेवत नाहीत अंपायर. वाईट बॉलचा सिग्नल येतोय. टीमची धावसंख्या आहे 29. TV अंपायरला बोलवलं जाईल. वाईट बॉल आहे की नाही याकरता फिल्डिंगवाल्या टीमने हा रिव्ह्यू रेफर केलाय. एक रिव्ह्यू आहे, तो सक्सेस झाला तर पुढे रिव्ह्यू असेल. तिथे जर अनसक्सेसफुल राहिला तर रिव्ह्यू लॉस्ट.
व्हाईट बॉलचा सिग्नल येतोय. वाईड लाईन क्रॉस केली तर वाईडच आहे. बॅटर कितीही शपल होऊ द्या. ऑनफिल्ड डिसिजन नुसार हा वाईड म्हणजे रिव्ह्यू लॉस्ट आहे. टीम नक्ष 11 बोबत पडा. तुमच्याकडे आता कोणताही रिव्ह्यू शिल्लक नाही आहे याची नोंद घ्या. बसा शैलेशजी. या असं नसतं वा. नेहमी मॅच पाहण्यामध्ये बिझी असतात. ऑफ स्टंपच्या हा बाहेर पुन्हा एकदा वाईड. बॅक टू बॅक 2 वाईड. टीमची धावसंख्या 30. आतापर्यंत पाहिलं तर एक विकेट घेतला आणि त्यानंतर 2 बॉल खराब. ओ चांगला बॉल. जबरदस्त वळणदार आणि त्यानंतर थोडासा टॉस झाला. राईज झाला बॉल. डॉट बॉल. टीमची धावसंख्या आहे 30. 2 बॉल 30 धावा. पहिली इनिंग आपण पाहतोय चौथ्या मॅचची. चांगली गोलंदाजी होते सातत्याने. या क्षणाला डॉट बॉल येतोय. 3 बॉल. टीमची धावसंख्या आहे 30. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा आल्या. शिवाजी बोरे जसा विकेट गेला ना तसा धावा थोड्या मंदावल्यात. ओ अजून एक चांगला बॉल. इन स्विंग. आतमध्ये वळणदार हा चेंडू पाहतोय. इन कटर बॉल. जास्तीत जास्त ऑफ ब्रेक केला जातोय गोलंदाजच्या माध्यमातून. आतापर्यंत 4 बॉल. टीमची धावसंख्या 30 स्थिरावले. स्ट्राईकला आपण बघतोय प्रकाश. ओहो अजून एकदा काय चेंडू टाकला होता. स्पायसी बॉलिंग अटॅक. डॉट बॉल येतोय. पूर्ण कमबॅक करून देतोय. रोशन नाव रोशन करतोय. 2 वाईट जर टाकले नसते तर मेडन ओव्हरची दाट शक्यता असती. आणि आतापर्यंत 2 एक्स्ट्रा धावा आल्यात ते वाईटच्या स्वरूपात. 5 बॉलमध्ये 1 विकेट 4 डॉट बॉल. आता वाईट बॉल. बॅटरचे फुटवर्क जर पाहिलं तर वेगळंच. शेवटच्या क्षणाला बॉल सोडून देतोय. 2 वेळा ही घटना पाहिली. व्हाईट बॉलने धावपळक आहे 31. 5 बॉल. आणि अगदी आमच्या गुणलेखकाने जो स्कोरबोर्ड आखलाय ना 9 बॉक्सचा तो बरोबर भरून निघेल. आणि यासाठीच तो स्कोरबोर्ड आखलाय. बघूया. 1 रन येते आणि ओव्हरची होईल समाप्ती. 3 ओव्हर. टीमची धावसंख्या आहे टोटल 32. 2 गडी बाद. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय टीम बाफाने. बाफाने बॉईज संघ आपण पाहतोय. जय श्रीराम आणि सीकेएम आपण टॉसबॉक्सच्या दिशेने यायचंय. होणारा हा नेक्स्ट मॅच. सरपंच उपसरपंच चषकातील अंतिम दिवस आणि अगदी आज पाहिलं तर बॉलिंग मार्क वरती आलाय भावेश. स्लॉग ओव्हर करता भावेशचा वापर केला जातोय. पहिला बॉल भावेशचा. पहिल्या बॉलवरती पाहूया. 1 रन कंप्लीट केले.
1 या धावसंख्येने धावफलक 33 धावा. पंचांनी सांगितले की जो काय डिसिजन आहे तुम्ही माईकवर द्या, मग तो लेग बाईस किंवा बॅटची एज. मी तुमच्यात इन्व्हॉल्व नाही आहे. तेहतीस धावा. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा सिग्नल. जबरदस्त अंपायरिंग करतात शांत स्वभावाने मिस्टर करण. टीमची धावसंख्या आहे 34. या इनिंगचं जर पाहिलं तर चौथ्या मॅचची फर्स्ट इनिंग 5 बॉल शिल्लक. हे पाहू शकता ऑन स्क्रीन, पंचांना देखील दाखवले. बॅकफुटला जाऊन पंच केला, एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये बॉल जातो, डीप कव्हर मध्ये बॅकफुट पंच ऑन दी अप, चौकार. जबरदस्त फटकेबाजी. जागा बनवली ऑफ स्टंप वरती जाऊन बॅकफुटला जाऊन स्लॅश केलं. कव्हरला खेळलेला फटका, एक्स्ट्रा कव्हरला एफर्ट्स लावले होते फिल्डरने, पण तो चेंडू सीमा पार, चौकार. 4 धाब्याने धावफलक 38 धावा. इथून जर येणारे 4 बॉल 4 मध्ये 1 ते 2 मोठे फटके आले, 45-50च्या पलीकडे गेल्या तर एक चांगली फाईट देऊ शकतो टीम बापाने बॉईज. आणि बोईदापाडा संघाला अचेस करणं देखील सेकंड इनिंगमध्ये तितकं सोपं नसणार आहे. चेंडू क्रमांक 3. पुन्हा एकदा यावेळी बॅक ऑफ लेंथ होती. लेंथ पाहिली तर बॅक ऑफ लेंथ. त्यानंतर आतमध्ये इन कटर बॉलचा वापर केला. कानाची शिटी वाजवली या बॉलने. डॉट बॉल येतोय. टीमची धावसंख्या 3 बॉल 38. स्लोवर वन. पुन्हा एकदा ऑफ ब्रेक, परंतु थोडासा बाहेर निघून जातोय आणि व्हाईट बॉलचा सिग्नल या ठिकाणी पाहायला मिळते. बॉल अप्रतिम हाताळणी केली जाते. थोडीशी लेंथ आहे ती आतमध्ये घ्यावी लागेल आणि बॅटरला या लेंथला ओळखून चांगली फटकेबाजी करावी लागेल. 39 धावा 3 बॉल. मोठा फटका खेळायचा होता इथे, मात्र मिडॉनच्या दिशेने चेंडू गेला आणि लॉंगॉनचा फिल्डर आला, तिथून फेकी केली. भूषणने ॲक्युरेट फेकी आणि भूषणच्या नावावर हा रनआउट राहील. गेला विकेट. टीमची धावसंख्या 40. येस, डेफिनेटली विकेट गेलाय. कॉड बिहाइंडच्या माध्यमातून इथे विकेट. कम ऑन डीजे. थँक्यू मनोज गोवारी आणि आकाश भोये, एवन जोडी, आणि त्यांचं करूया सहर्ष हार्दिक स्वागत. वेलकम. सरपंच उपसरपंच चषकामध्ये एवन जोडीचं हार्दिक हार्दिक स्वागत. अंकित आलाय शेवटचा बॉल फेस करण्याकरता. संकेत. आणि इथे 2 धावा सध्या कंप्लीट. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न करण्याचा इरादा होता, परंतु 2 धावा आणि त्यानंतर इथे हा रनआउट. 2 रन प्लस रनआउट. टीमची धावसंख्या 42 आणि 43 धावसंख्येचं आव्हान सामोरं ठेवलंय. सीकेएम बॉयजचा कर्णधार आलाय. जय श्रीराम संघाचा कर्णधार भूषण. आदरणीय मनोजजी. चला एवन जोडी दोघांनी या. इंडीपाडावरून या ठिकाणी आल्यात. रवींद्र ठक्कर यांचे हे मित्र आहेत. चंदर घोषे यांना पाहतोय.
आणि त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण करतोय. जय श्रीराम संघाचा कर्णधार. कॅप्टन प्रिन्स आहे की भूषण आहे? टॉस बॉक्सच्या दिशेने आपण जाऊया. चंदर घोषे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. होणारा मॅच 4 ओव्हरचा आहे. आणि टॉस झालाय, टॉस जिंकलाय तो म्हणजेच जय श्रीराम हसोबा स्पोर्ट्स या संघाने. निर्णय काय भूषण? 5 मिनिटात टॉस जिंकलेला आहे तो जय श्रीराम. डिसेंडिंग हे या स्पर्धेचं टायटल आपण पाहू शकता, सरपंच उपसरपंच चषक. आणि हे सर्व आमचे सपोर्टर्स ज्यांचा कटआउट्स ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता TCP लाईव्हवरती. चांगलं योगदान प्रत्येकाचं आहे. म्हणूनच बहुजन विकास आघाडी पुरस्कृत वाघोबा स्पोर्ट टिवरी आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2026 हे सर्व कटआउट्स, ही स्लाईड तुम्ही पाहू शकता ऑन स्क्रीन. 6 दिवसांची मेहनत आणि आज 6वा दिवस या स्पर्धेचा. भरपूर मेहनत, भरपूर परिश्रम या स्पर्धेकरता आयोजकांनी घेतलेली दखल, मेहनत आणि त्या मेहनतीमुळेच यशस्वीच्या मार्गावरती ही स्पर्धा नक्कीच संपन्न होईल. संध्याकाळच्या सत्रामध्ये आप्पा मैदान, एक जबरदस्त प्लेन, नीट अँड क्लीन प्लेन मैदान आपण पाहतोय. आजूबाजूला इमारती आणि त्यामध्ये निसर्गाच्या खुशीमध्ये असलेलं हे टिवरी गाव. टिवरी गावाच्या आतमध्ये आपण पाहतोय आप्पा मैदान. आप्पा मैदानावरती चालू असलेल्या टेनिस क्रिकेटचा घमासान, सरपंच उपसरपंच चषक 2026. डीजे ऑपरेटर. सलामीची जोडी आपण बघतोय. 2 बॅटर भूषण आणि रवी. आज राकेशला थोडं लेट उतरवलं जाईल. सध्या हार्दिक बलंगेकडे कॅमेरामॅनने फोकस केला आहे आणि ही तिसरी पंगत आहे तरी हार्दिक बलंगेची संगत सुटत नाही आहे. मला वाटतं आता डायरेक्ट DJ 2:30 वाजता. जेवढी ऑपरेटिंग लेट तेवढा पॅकेज लेट. चला जाऊया या मॅचच्या दिशेने. आपण पाहतोय स्ट्राईक एंडला रवी, नॉन स्ट्राईक एंडला भूषण. बॉलिंग मार्कवरती बॉलर समीर आलाय. टार्गेट 43चं. येणारे 24 बॉलमध्ये 43 धावा जिंकायला. रवी आणि भूषण हॅट्रिक घेतली तर समीर रविदादांचे भाचे, त्यांना ₹500 कॅश प्राईज. भरपूर खुश झालाय समीर. मला वाटतं राजावली आणि त्यांचं कनेक्शन चांगलं आहे. असं बोलल्यावरती जास्त विकेट घेतात. बघूया. पहिलाच बॉल खराब. वाईट बॉलचा सिग्नल. एक्स्ट्रा धावेने अकाउंट ओपन.
फटका चांगला मिड ऑन मधून खेळलेला हा फटका आणि शिवाजी किती वेगाने आलाय, क्या बात आहे, काय प्रेझेन्स ऑफ माइंड, टाळ्यांचा गजर होतोय शिवाजी भुरे यांच्याकरता, तरुणांना लाजवेल आणि काय जबरदस्ती रनिंग बीटमध्ये विकेट. शिवाजीला मी एकदाही पाहिलं नाही की आरामात चालतायत असं, वेगाने लॉंग चेस होतं परंतु जबरदस्त फिल्डिंग. याला बोलतात क्रिकेटवरती असलेलं प्रेम आणि फिल्डिंग अनुभव. म्हणून सांगितलं की हा लंबी रेस का घोडा आहे. बॅटिंग सुद्धा चांगली केली, तिथे देखील धावत होते, फिल्डिंगला देखील चांगले धावून धावा अडवत आहेत. खराब बॉल, पुन्हा एकदा वाईट बॉल. एक्स्ट्रा धावेने धावफलक पुढे आले 4. 1 बॉल 4 धावा. TCP लाईव्ह जबरदस्त प्रदर्शन आपण पाहतोय 4K क्वालिटी सहित TCPच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण या स्पर्धेचा. फटका फसला होता, बॅक टू द बॉलर, वेगळी शैली होती बॉल अडवण्याची आणि इथे हा बॉल डॉट. टीमची धावसंख्या आहे 2 बॉल 4 धावा. 43चं लक्ष आहे. डॉट बॉल, चांगली फिल्डिंग जर राहिली बाफाने बॉईजकडे तर या धावा डिफेंड करू शकतात आणि त्या पद्धतीने गोलंदाजी करायची आहे. उलट दिशेने खेळायचं होतं, स्विच हिटचा इरादा होता आणि हा बॉल येईल डॉट बॉल. ग्रीप, पोझिशन, बॉडी सर्व गोष्टी पाहिल्या तर चेंज केल्या आणि तिथून हा डॉट बॉल येतोय. 3 बॉल 4 धावा. चांगला कमबॅक समीरच्या माध्यमातून. आता या लेंथला ओळखलं परंतु तितका प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता. मिड विकेटला फिल्डर आहे, जजमेंट चांगला, झेल टिपलाय, पहिला विकेट, धावा 4. मोठा फटका खेळायचा होता मिड विकेटला. शिवाजी भुरे पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येताना एका हातामध्ये हा बॉल अडवलाय. जणू काही एका हातामध्ये बॉल अडवण्याची प्रॅक्टिसच आहे या खेळाडूला. आणि या 2 धावा, जबरदस्त फिल्डिंग. टीमची धावसंख्या 6. 5 बॉल 6 रन्स. म्हणून एक क्रिकेटमध्ये एक बॉल अडवणं फार महत्वाचं आहे. पॉझिटिव्ह एनर्जी देते प्रत्येक खेळाडूला आणि शिवाजी भुरेने ते कार्य केले. म्हणूनच सध्याच्या घडीला जगलिंग करत असताना, स्ट्रगलिंग करत असताना रनआउट झालाय. कॉलिंग नव्हता, फटका स्ट्रेट केला, बॅक टू द बॉलर, फॉलो थ्रू मध्ये चेंडू वाढला आणि त्यानंतर रनआउटच्या माध्यमातून विकेट जाईल. 1 ओव्हर. टीमची धावसंख्या आहे 6 रन्स. बघूया बॉलिंग मार्कमध्ये षटक क्रमांक 2 कोणता संघ, कोणता गोलंदाज वापरला जाईल या संघाच्या माध्यमातून. अठरा बॉल 37ची गरज. सुजित आलाय, एक विकेट टेकर गोलंदाज आणि बघूया कमी धावा देण्यामध्ये एक्सपर्ट आहे सुजित. सध्या या मॅच मध्ये
येणारे 18 बॉल, 18 बॉलमध्ये पाहिजे 37 धावा, 37. 3 ओव्हरमध्ये चेस करायच्यात आता. शेवटच्या बॉलपर्यंत काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये येईल. येणारे 18-37. पायातला बॉल होता, फक्त दिशा दिली. पुन्हा एकदा शिवाजी भुरे, एक धाव कंप्लीट. काय फिल्डिंग करतोय, जबरदस्त फिल्डिंग. बॅकअपला फिल्डर आहे, शिवाजीला माहिती नाही काय झालंय, आणि इथे 2 धावा. अंडरआर्म फेकी केली. खऱ्या अर्थाने जो बॅकअपला फिल्डर आहे ना, त्यांनीच बॉल अडवला नाही, आणि इथे 2 धावा. शिवाजीला कळालं देखील नाही की या 2 धावा कशा आल्या. ऍक्शन रिप्ले मध्ये नंतर घरी जाऊन ते बघतीलच. फिल्डरची चुकी आहे मी म्हणेन. शिवाजीची फेकी बरोबर होती. बॅकअपला देखील फिल्डर नव्हता. 8 रन. एक चूक कधी कधी खूप मोठी गोष्ट करते क्रिकेटमध्ये, आणि या क्षणाला ती चुकी झाली आहे. बॅटची पुन्हा एकदा वरच्या एजला, टॉप एजला बॉल लागतोय. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. 2 राकेश आहेत, आणि जबरदस्त बॅटिंग करत असतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगला कॉलिंग दोघांमध्ये. टीमची धावसंख्या पुढे येते, टोटल 10. 33 पाहिजेत. येणारे बॉल 16. 16 बॉल 33ची गरज. यावेळी लोअर फुलटॉस बॉलला पाठवून दिलंय सीमा रेषेच्या बाहेर, मिड विकेटच्या पट्ट्या बाहेर. येतोय आणखीन एक लॉंगेस्ट सिक्सर. फक्त दिशा दिली. फुलटॉस बॉल वरती फुल टोल वसूल केलाय बॅटरने. येणारे 15 बॉल 27ची गरज. 15 बॉल 27 पाहिजे आहेत. टीमची धावसंख्या 16. इनसाइड आउट करून खेळलेला फटका. डीप कव्हरला बॉल निघून जातोय. हाताला स्पर्श करत, हाताला गुदगुली करत चौकार. 4 धावेने धावफलक 20. म्हणून सांगितले की ती एक चूक किती महाग ठरले या मॅच मध्ये. एकतर स्ट्राईक रोटेट झाली, स्ट्राईकला राकेश नानकर राहिला, आणि त्याने येणारे या 3 बॉलवरती 12 धावा काढल्यात. टीमची धावसंख्या आहे सध्याच्या घडीला 20. 14 मध्ये पाहिजेत 23. जय श्रीराम. निर्णय काय आपला? बॅटिंग. व्हाईट बॉलचा सिग्नल. येस, बॅटिंग करण्याचा निर्णय आहे. म्हणजे सीकेएम संघाची असणार आहे गोलंदाजी. जय श्रीराम संघाने बॅटिंगचा निर्णय घेतलाय. यापुढे होणारा मॅच टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय. इनसाइड आउट. फटका तर अप्रतिम आहे. फिल्डर आहे, आणि तिथे मात्र होते गलती से मिस्टेक. 6 धावा. बिग हिट. इनसाइड आउट करून खेळलेला फटका होता. लॉंग ऑफच्या दिशेने बॉलला खेळला. फिल्डर होता, हातामध्ये बॉल आलेला सोडून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. टीव्ही अंपायरला बोलवलं जाईल. चौकार आहे की षटकार आहे हे पाहण्याकरता.
चौकार. 4 धावा येत आहेत. अगदी सीमारेषेच्या जवळ बॉल पडला परंतु थोडा आतमध्ये हाताला स्पर्श लागून म्हणून हा चौकार असेल अंपायर. 4 धावा येत आहेत. टीमची धावसंख्या पुढे आले 25. काम 25-18 पाहिजे 13 मध्ये. 13 बॉल 18चा मॅच. मॅच अजूनही बापाने बॉईज बनवू शकतो. कालच्या दिवसात 14 बॉल 19 झाल्या नव्हत्या. इथे मात्र पायाने बॉल अडवलाय. पाहता पाहता 2 धावा सध्या कंप्लीट. ओव्हर होते. 2 ओव्हरमध्ये टीमची धावसंख्या आहे टोटल 27. येणारे बॉल 12. 12 मध्ये सध्या 16ची गरज. 12 बॉल 16 धावा हव्यात. डीजे हार्दिक बलंगे इन द मिक्स. एक चूक किती महाग पडले या मॅच मध्ये आपण पाहिलं. बारा बॉल 16चा मॅच. ड्रिंक्स येते मैदानाच्या आतमध्ये. सहावा दिवस, अंतिम दिवस, मेगा फायनलचा दिवस. आज साहेब प्रतिष्ठान क्रिकेट असोसिएशन अंतर्गत सर्व सामने. डीजे रेडी आहे तर ऐकूया एक सुंदर संगीत. सत्तावीस झाल्यात. 12 मध्ये 16ची गरज. बॉलिंग मार्क वरती आलाय महेश. राकेश ठाकरे सध्या स्ट्राईकला. राकेश ठाकरेने यावेळी मात्र जबरदस्त फटका खेळला. सरळ स्क्वेअर लेग पट्ट्याच्या बाहेर. सिक्सर. हुकचा फटका सीमारेषेच्या बाहेर. शोल्डरच्या वरून हा बॉल होता. राईज झालेला बॉल. बरोबर या बॉलला ओळखलं गेलं. 6 धावा येत आहेत. टीमची धाव संख्या सध्याच्या घडीला टोटल 33 पाहिजे आहेत. 11 बॉल 10ची गरज. अकरा बॉल 10ची गरज. चांगला फटका इनसाइड आउट वाईड ऑफ लॉंग ऑफला हा बॉल येतोय आणि सध्या 1 रन. हळूहळू विजयाच्या दिशेने वळताना नक्ष 11 बोबतपाडा. इथून जर गोलंदाजाने डॉट बॉल विकेट घेतली शेवटपर्यंत मॅच ठेवला तर मॅच बनू शकतो. चांगली फिल्डिंग पाहिजे. चांगला बॉलिंग अटॅक पाहिजे. विकेट घ्यावे लागतील तर मॅच बनेल. कॅच घेतला तर मॅच बनेल आणि कॅच सुटला तर मॅच सुटला. खराब फिल्डिंग. शिवाजी भुरे सोडून इतर फिल्डर चालत नाही आहे या मॅच मध्ये. या क्षणाला हा कॅच अफोर्ड करणार नाही आहे टीम बाफाने बॉईज. येणारे आता 9 बॉल 7ची गरज. 9 चेंडू 7 पाहिजेत. जबरदस्त फटका खेळला. इनसाइड आउट करून खेळलेला फटका वाऱ्याच्या झोतामध्ये हवेशी बोलत बोलत जातोय षटकार. हा फटका होता. 1 रन पाहिजे अजूनही. येणारे बॉल 8. 8 मध्ये पाहिजे 1. चांगली बॅटिंग सेकंड इनिंग मध्ये टीम नक्ष 11 बोबतपाडा. राकेश ठाकरे आणि राकेश नानकर यांची जबरदस्त पार्टनरशिप या मॅच मध्ये. बॅटची एज गेट. सरळ विजयाच्या दिशेने विजयी चौकार. 4 धावेने हा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय. नक्ष 11 बोबतपाडा टीम आणि हार्ड लक टीम बाफाने बॉईज. आपलं खूप खूप धन्यवाद या स्पर्धेत आपण आल्याबद्दल.
मॅन ऑफ द मॅच कोण असेल याची चर्चा यायचं आहे मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता. राकेश नानकर जबरदस्त बॅटिंग केली आणि इथे मात्र मॅच विनिंग परफॉर्मन्स नॉट आऊट राहिला. हळक टीम बापाने बॉईज आणि वेल प्लेड शिवाजी भुरे. जबरदस्त फिल्डिंग जबरदस्त बॅटिंग. मिसफिल्ड झाल्या भरपूर आणि तिथे संघ पराभवाच्या छायेमध्ये गेला. राकेश नानकर आपण